Agachi Virar Arnala Education Societies, NG Vartak English Medium High School and Junior College Virar East welcomes you all for the new academic year. सुप्रभात. सर्वात प्रथम आपण इयत्ता 9वी मध्ये आल्याबद्दल मी सौ सोनाली चुरी आपणा सर्वांचे स्वागत करते. मुलांनो, आजपासून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपले शिक्षण सुरू होत आहे. थोडंसं वेगळं तुम्हाला वाटत असेल, पण याची सवय करून घेणं, शिक्षण घेणं क्रमप्राप्त आहे. तर आजपासून सुरू होणाऱ्या ऑनलाईन तासिकेसाठी आपण सर्व तयार असालच. सोबत वही पेन घेऊन बसणं आवश्यक आहे, कारण हव्या असलेल्या मुद्द्यांची नोंद करायची आहे. चला तर मग, सुट्टी संपलेली आहे. आजपासून अभ्यास सुरू. तर आज आपण आपले टेक्स्टबुक म्हणजेच पाठ्यपुस्तक पाहणार आहोत. मुलांनो, मी अधनं-मधनं इंग्रजी आणि मराठी असे दोन्ही शब्द वापरते, जेणेकरून तुम्हाला ते शब्द माहिती असायला हवेत. आपल्यापैकी काही जणांकडे टेक्स्टबुक म्हणजेच पाठ्यपुस्तक असेल, तर काही जणांकडे टेक्स्टबुक नसेलही. काही हरकत नाही, काळजी करू नकात. मी आहे ना. आता मी तुम्हाला पाठ्यपुस्तकाची बाहेरील बाजू दाखवणार आहे आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने आपण संपूर्ण पाठ्यपुस्तक पाहणार आहोत. आज आपण पाठ्यपुस्तकाची तोंडओळख करून घेऊयात. ही तुमच्या पाठ्यपुस्तकाची बाहेरची बाजू आहे. मुलांनो, इयत्ता पहिली पासून तुम्ही मराठी विषय अभ्यासत आलात, बरोबर ना? इयत्ता पहिली ते 4थी पर्यंत आपण मराठी विषयाच्या अभ्यासासाठी जे पाठ्यपुस्तक अभ्यासत होतो, त्यावर बालभारती असं लिहिलं होतं. इयत्ता 5वी ते 8वीचे पाठ्यपुस्तक हे सुलभ भारती असं होतं. तर 9वी आणि 10वीचं अक्षर भारती, 11वी 12वीचं कुमार भारती असं आहे. पाठ्यपुस्तकाचे मुखपृष्ठ जे आहे म्हणजेच कव्हर पेज, त्यावर स्क्रीनवर ते चित्र तुम्हाला दिसतंय. मराठी अक्षर भारती इयत्ता 9वी असं लिहिलेलं असून पिसारा फुलविल्या मोराचं चित्र दाखवलं आहे. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे आणि तो सर्वांनाच प्रिय आहे, कारण त्यावर असलेले विविध रंग, ते रंग आपणास मोहवितात. तसेच अनेक विविध साहित्याचे रंग या पाठ्यपुस्तकात मुलांचे ज्ञान वाढवून ज्ञानात्मक पातळी विकसित करण्याच्या दृष्टीने हे चित्र साकारले आहे. यात डाव्या बाजूला कोपऱ्यात 3 फुलं दाखवलेली आहेत. मोराप्रमाणे फुले ही सर्वांना आकर्षित करतात, ती त्याच्या रंग आणि सुवासाने. विद्यार्थ्याने आपल्या ज्ञानाचा सुगंध कायम दरवळत ठेवावा असा संदेश ही फुलं आपल्याला देतात. हे पाठ्यपुस्तकाचे शेवटचं पृष्ठ आहे. यावर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे व पाठ्यपुस्तकाचं शुल्क याशिवाय एक चिन्ह दिलेलं आहे. हे पाठ्यपुस्तकाचं पहिलं पान आहे. यावर मराठी अक्षर भारती इयत्ता 9वी तसेच महाराष्ट्र राज्य पुस्तक निर्मिती मंडळाचं चिन्ह आहे. याशिवाय QR कोड दिलेला आहे. तो खालच्या बाजूला तुम्ही डाव्या बाजूला बघू शकता. या कोडद्वारे स्कॅन केलं असता दीक्षा ऍप मधून अध्यापन दृकश्राव्य साहित्य तुम्हाला आढळून येतं. या पानावर मराठी भाषा तज्ज्ञ समितीच्या सर्व मेंबर्सची म्हणजेच सदस्यांची किंवा सभासदांची नावं आहेत. मराठी भाषा अभ्यास गट सदस्य, प्रकाशक,
नियंत्रित तज्ञ, अक्षर जुळणी कोणी केली, कव्हर पेज म्हणजे मुखपृष्ठावरील चित्र कोणी काढलं, त्याची इत्यंभूत माहिती या पानावर आपल्याला मिळते. ज्या ज्या मान्यवर व्यक्तींनी इयत्ता 9वीचे अक्षर भारती मराठीचे पाठ्यपुस्तक तयार करण्यास प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हातभार लावला आहे, त्या सर्व मान्यवरांची नावं या पानावर दिलेली आहेत. हे पृष्ठ आहे भारताच्या संविधानाचं, म्हणजेच भारताची राज्यघटना. याला इंग्रजीमध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असे म्हणतात. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आहे. या पानावर आपल्या भारत देशाचं राष्ट्रगीत जन गण मन आहे. याचे कवी आहेत रवींद्रनाथ टागोर. यांनी बंगालीमध्ये भारत भाग्य विधाता या नावाने हे काव्य रचलेलं आहे. याची शैली बंगाली असून संस्कृत भाषेचा प्रभाव यावर आढळून येतो. 24 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान सभेने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं आहे. राष्ट्रगीताच्या अधिकृत प्रस्तुतीकरणाला 52 सेकंद वेळ लागतो. इंडियन नॅशनल काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात हे सार्वजनिकपणे गायलं गेलं आहे. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालीत लिहिलेल्या कवितेतील 5 कडव्यांपैकी एका कडव्याचा संस्कृत भाषांतराचा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केला गेला आहे. या गीताद्वारे भारत देश सुजलाम सुफलाम संपन्न आहे. भारतात वास्तव्य करणाऱ्या नागरिकाचे औदार्य व अनेक गुण वैभव शब्दबद्ध करण्यात आले आहेत. तसेच सर्व जाती संप्रदाय पंथ यांचा उल्लेख असून सर्व शक्तिमान श्री परमेश्वराला भारताच्या कल्याणासाठी मागणे मागितलेले आहे. याच पानावर खालच्या बाजूला राष्ट्रगीताच्या खाली प्रतिज्ञा दिलेली आहे, ज्याला तुम्ही प्लेज असं म्हणता. ही आंध्र प्रदेशातील सुप्रसिद्ध तेलुगू साहित्यिक पद्मश्री व्यंकटा सुब्बाराव यांनी लिहिलेली आहे. हे मी मुद्दामून इथे सांगते, याचं कारण आपण ही प्रतिज्ञा म्हणजेच प्लेज आणि राष्ट्रगीत दररोज म्हणत असतो, पण ते कोणी लिहिलंय याची आपल्याला माहिती नसते. याचसाठी हा प्रपंच आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांचे संचालक आहेत डॉक्टर सुनील मगर. यांनी 28 मार्च 2017 रोजी ही प्रस्तावना लिहिली आहे तुमच्यासाठी, आणि म्हणून आपण त्याचं वाचन करणार आहोत. प्रस्तावना. प्रिय विद्यार्थ्यांनो, तुम्हा सर्वांचे इयत्ता 9वीच्या वर्गात स्वागत आहे. अक्षर भारती मराठी इयत्ता 9वीचे हे पाठ्यपुस्तक तुमच्या हातात देताना अतिशय आनंद होत आहे. मित्रांनो, आपण एकमेकांशी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेचा वापर करतो. मराठी ही आपल्या राज्याची राजभाषा आहे. आपले विचार, कल्पना, भावभावना समोरील व्यक्तीसमोर योग्य प्रकारे आणि प्रभावीपणे मांडायच्या असतील तर भाषेवर प्रभुत्व हवे. या पुस्तकाचा अभ्यास केल्यामुळे तुमचे भाषेवरील प्रभुत्व वाढावे, भाषेचा विविध प्रकारे वापर करणे तुम्हाला सहज जमावे असे आम्हाला वाटते. या पुस्तकातून वैविध्यपूर्ण साहित्य प्रकारांची ओळख तुम्हाला करून दिली आहे. ते वाचून तुम्हाला मराठी भाषेचे शब्दवैभव विविधांगी आहे हे लक्षात येईल. भाषा हे नवनिर्मितीचे साधन आहे. तुम्हाला नवनिर्मितीचा आनंद मिळावा म्हणून या पुस्तकात अनेक कृती दिल्या आहेत. पाठ्यपुस्तकात तुमच्या विचारशक्ती, कल्पनाशक्ती व सृजनशीलतेला संधी देण्यासाठी अनेक कृती दिल्या आहेत. त्या कृती तुम्ही जरूर करा. भाषाभ्यासाच्या कृतीतून
भाषेचे घटक, त्याचे उपयोग समजावून घ्या. त्याचबरोबर लेखन क्षमता व अभिव्यक्ती विकास यासाठी विविध कृती व नमुने दिले आहेत. त्यांचा तुम्ही अभ्यास करा. या कृतींतून तुमच्यातील लेखन कौशल्य व वाङ्मयीन अभिरुची नक्कीच वाढणार आहे. दैनंदिन व्यवहारामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही तुम्हाला करावयाचा आहे व त्याचे फायदे समजून घ्यायचे आहेत. पाठ्य घटकाशी संबंधित पूरक माहितीसाठी पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या संदर्भ ग्रंथ सूचीचा व संकेतस्थळांचा अभ्यासासाठी वापर करावा असे आम्हाला वाटते. तुमच्या कल्पकतेला आणि विचारांना चालना देणाऱ्या या पुस्तकाबाबतचे तुमचे मत आम्हाला नक्की कळवा. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे. मुलांनो, इयत्ता 9वीच्या अखेरीस तुमच्यामध्ये भाषा विषयक पुढील क्षमता अभ्यास केला असता विकसित होतील अशी अपेक्षा आहे आणि त्या म्हणजे श्रवण. यामध्ये आहे विविध प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या बातम्या, चर्चा व संवाद समजपूर्वक ऐकता येणं. दुसरं आहे सार्वजनिक ठिकाणांवरील सूचना समजपूर्वक ऐकता येणं. 3 नंबरवर आहे घर आणि परिसरातील अनौपचारिक विषयांवरील संवाद ऐकता येणं. चौथा आहे विनोद, गाणी, कविता, कथा व संवाद ऐकून आनंद घेता येणं. 5वं आहे गीते, समूह गीते, कविता, वक्त्यांची भाषणं, विविध साहित्य प्रकारांच्या ध्वनिफिती ज्या आहेत त्या तुम्हाला ऐकता येतील. त्यानंतर 6वं आहे विविध बोली भाषा ज्या आहेत ह्या तुम्हाला समजून घेता येतील. त्यानंतर भाषण संभाषण जे आहे यामध्ये गाणी, कविता, समूह गीते तालबद्ध रीतीने म्हणता येतील. त्यानंतर विविध साहित्य प्रकारांचे योग्य प्रकारे सादरीकरण प्रेझेंटेशन तुम्हाला करता येईल. त्यानंतर स्वतःचे विचार सुस्पष्टपणे मांडता येतील. विविध उपक्रमांच्या नियोजनाच्या चर्चेमध्ये तुम्हाला सहभागी होता येईल. भाषण संभाषणाचं जे कौशल्य आहे त्याचा प्रत्यक्षपणे तुम्हाला उपयोग करता येईल. पुढचं आहे वाचन. यामध्ये पाठ्यपुस्तक, तर इतर साहित्याचं समजपूर्वक प्रकटपणे वाचन तुम्हाला करता येतं. त्यानंतर विरामचिन्हांची दखल घेऊन अर्थपूर्ण प्रकट वाचन करता येतं. त्यानंतर दिलेले उतारे असतात, मध्यवर्ती कल्पना असते, सारांश असतात. हे विचार तुम्हाला समजून घेऊन तुम्हाला लेखन करता येईल. त्यानंतर विविध साहित्य जे असतं त्याचं वाचन करून त्याचा आस्वाद घेता येईल. त्यानंतर आंतरजालावर उपलब्ध असणाऱ्या, आंतरजाल म्हणजे इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या आवश्यक माहितीचं वाचन तुम्हाला करता येईल. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणीच्या सूचना लिहिलेल्या असतात त्याबाबत तुम्हाला योग्य विचार करता येतो. आता तुम्ही लेखन काय करू शकाल तर श्रुतलेखन करताना शुद्ध लेखनाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन तुम्हाला करता येईल. ऐकलेल्या वाचलेल्या जे साहित्य आहे त्याच्यावर काढलेल्या मुद्द्यांचा विस्तार करता येऊ शकतो. त्यानंतर दिलेल्या विषयामध्ये स्वतःच्या विचारांची भर घालून पुन्हा लेखन करता येतं. नंतर योग्य म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत, शब्दसमूह आहेत यांचा उपयोग करून तुम्हाला स्वतःला परिच्छेद लिहिता येईल. त्यानंतर दिलेले विषय असतील त्याच्यावर मुद्द्याच्या आधारे तुम्ही स्वतंत्रपणे लेखन करू शकाल. त्यानंतर घटना असतात, प्रसंग असतात, त्याच्यावर आधारित सुसंगत विचार करून त्याबाबत तुम्ही लेखन करू शकाल. आणि शेवटी आहे की घडलेले प्रसंग असतील, कार्यक्रम असतील, घटना असतील ह्याचं वृत्तांत लेखन सुद्धा तुम्हाला करता येईल. त्यानंतर अध्ययन कौशल्य आहे. यामध्ये तुम्हाला अधिक अभ्यासासाठी शब्दकोश संदर्भासाठी पाहता येतो. मराठी भाषेतील म्हणी, वाक्प्रचार याची यादी करता येते. ऑनलाईन अर्ज कसे भरायचे, बिलं कशी भरायची यासारख्या सुविधा ज्या आहेत त्याचा वापर करता येतो. त्यानंतर सोशल मीडिया आहे त्याचा योग्य आणि जबाबदारपणे तुम्ही वापर करू शकाल. त्यानंतर संगणकावर म्हणजेच कम्प्युटरवर साहित्याचा वापर करताना संबंधितांच्या हक्क आहेत त्या हक्कांचं उल्लंघन होणार नाही ना याची दक्षता तुम्हाला घेता येईल.
त्यानंतर प्रसारमाध्यम आहेत किंवा संगणक यावरून ज्या उपलब्ध होणाऱ्या कलाकृती आहेत त्यांचा आस्वाद घेता येईल. त्यानंतर केवळ आस्वादच नाही तर त्या कलाकृतीवर तुम्ही चिकित्सकपणे विचार करू शकाल. त्यानंतर भाषांतर आहे करता येतं. भाषेच्या विकासासाठी ऍप्लिकेशन वापरता येऊ शकेल तुम्हाला. त्यानंतर विविध सामाजिक समस्या सोडवण्यासाठी उपाय सुचवता येतील. आणि शेवटी आहे भाषा अभ्यास. यामुळे तुम्ही उपमा, उत्प्रेक्षा, अलंकार तुम्हाला ओळखता येऊन त्याचा लेखनामध्ये उपयोग कसा करायचा ते कळेल. त्यानंतर अव्ययीभाव समास आहेत, द्वंद्व समास आहेत, ते ओळखता येऊन त्याचा सुद्धा वापर करता येऊ शकतो. त्यानंतर सामान्य रूप समजू शकेल. शुद्ध लेखनाचे अधिक नियम आहेत, त्याचा सुद्धा तुम्हाला लेखनामध्ये उपयोग करता येईल. मुलांनो, आता हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे अनुक्रमणिकेचा. पाठ्यपुस्तकात एकूण 4 भाग दिलेले आहेत. पहिला दुसरा भाग पहिल्या सत्रातला असेल, तिसरा चौथा सेकंड टर्म मधला असेल. तर ह्याच्यामध्ये काय आहे तर भाग पहिल्यामध्ये पहिली प्रार्थना आहे कुसुमाग्रजांची. त्यानंतर दुसरी आहे संतवाणी, यामध्ये संत तुकाराम, संत बहिणाबाई यांचे अभंग आहेत. तिसऱ्या क्रमांकावर वपू काळे यांची कथा आहे. चौथ्या क्रमांकावर प्रबोधनकार ठाकरे यांनी रेल्वे विषयी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर स्थूलवाचन दिलेलं आहे काझीरंगा अभयारण्याचं. हा पहिला भाग झाला. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये 5वी कविता आपल्याला आहे. श्री संत तुकडोजी महाराजांची व्यायामाचं महत्व सांगणारी कविता आहे. त्यानंतर 6वा पाठ जो आहे बाळपंडितांचा, ज्यामध्ये ऑलिम्पिक खेळाबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे, त्याच्या इतिहासाबद्दल. त्यानंतर 7वा आहे डॉक्टर अनिल गोडबोलेंचा दिव्यांच्या शोधामागचं दिव्य असा हा पाठ आहे. आणि 8वा पाठ जो आहे राजन गवस यांचा सखुआजी, हे एक व्यक्तिमत्व आणि ते उलगडून दाखवलेलं आहे. आणि दुसऱ्या भागातला शेवट जो केलेला आहे हा स्थूल वाचनाने केलेला आहे, हास्य चित्रातली मुलं. त्यानंतर भाग तिसरा जो आहे ह्याच्यामध्ये सुरुवातीला कविता आहे ललिता गादगे यांची. त्यानंतर श्रीकू कोल्हटकरांचं कुलूप, ही छान अशी कथा आहे. त्यानंतर 11वा पाठ जो आहे हा आभाळातल्या पाऊल खुणा, वेगवेगळे पक्षी, मायग्रेटेड बर्ड त्यांच्याबद्दल त्यात दिलेला आहे. आणि 12वी कविता जी आहे प्रतिमा इंगोळे यांची पुन्हा एकदा. आणि नेहमीप्रमाणे शेवटचा भाग जो आहे हा स्थूल वाचनाचा आहे. व्हेनिस या ठिकाणाचं वर्णन इथे आलेलं आहे. त्यानंतर भाग चौथा आहे, त्यामध्ये 13वी पुन्हा सुरुवातीला विठ्ठल वाघांच्या टिफन या कवितेने सुरुवात केलेली आहे. 14वा पाठ जो आहे ते जीवनदायी झाड, त्या कडुनिंबाचं झाड आणि त्याच्यावर आढळणारे पक्षी, कीटक यांचं साखळीचं वर्णन केलेलं आहे. 15वं जे आहे ते शंकरराव खरात यांचं माझे शिक्षक माझे संस्कार हा पाठ आहे. 16वा शब्दांचा खेळ हे हेलन केलर यांच्यावर लिहिलेला आहे. आणि शेवट आहे हा स्थूल वाचनाचा आहे विश्वकोश. आणि सगळ्यात शेवटी जे आहे ही उपयोजित लेखन याचा भाग इथे आलेला आहे. आज आपण भाग 1 मधील पहिली प्रार्थना जी आहे सर्वात्मका शिवसुंदरा कुसुमाग्रज लिखित ती पाहणार आहोत. वि वा शिरवाडकर तथा विष्णू वामन शिरवाडकर उर्फ तात्यासाहेब शिरवाडकर, मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील दैदिप्यमान रत्न असे करतात. वि स खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे हे दुसरे साहित्यिक होत. यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन किंवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. शिरवाडकरांची
आज मी एक वेगळी ओळख करून देणार आहे. ती आपल्या पाठ्यपुस्तकातील भाग 1 मधील पहिली प्रार्थना व त्याचे कवी या दृष्टिकोनातून. मराठी अभिरुचीवर 4 दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्म नाशिक येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर, पण त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्यामुळे त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे बदलले गेले. कुसुमाग्रजांना 6 भाऊ आणि कुसुम नावाची बहीण. एकुलती एक बहीण, सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणजे मोठे भाऊ म्हणून कुसुमाग्रज असे त्यांनी आपले नाव धारण केले. तेव्हापासून शिरवाडकर कवी कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांच्या सर्व कविता त्यांनी कुसुमाग्रज या नावानेच प्रसिद्ध केल्या होत्या. वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज यांची काही पुस्तकं आपण इथे पाहू शकता. यामध्ये ययाती आणि देवयानी आहे, कौंतेय आहे, नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक आहे ज्यावरून मराठी सिनेमा सुद्धा पिक्चर सुद्धा बनवला होता. वैजयंती, मुक्तायन, आनंद, फुलवाली. आता आपण प्रार्थना पाहत आहोत. पान क्रमांक 1, भाग 1, सर्वात्मका शिवसुंदरा. मुलांनो, हे तुमच्या पाठ्यपुस्तकाचं पहिलं पान आहे. ज्यांच्याकडे पाठ्यपुस्तक नाहीयेत त्यांच्यासाठी हे मी दाखवलं आहे. आता आपण प्रस्तावना बघूया. कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर, जन्म 1912 आणि मृत्यू 1999. ज्ञानपीठ पारितोषिक विजेते, प्रसिद्ध लेखक, कवी, नाटककार. जीवनलहरी, विशाखा, समिधा, स्वगत, हिमरेषा, वादळवेल, मारवा, किनारा इत्यादी काव्यसंग्रह. वैजयंती, राजमुकुट, कौंतेय, नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, विदूषक इत्यादी नाटके प्रसिद्ध. परमेश्वरास वंदन करून अंधारातून उजेडाकडे नेण्याची, संकटातही सामना करण्याची शक्ती कवी प्रस्तुत गीतातून मागत आहेत. आता आपण ही प्रार्थना वाचूयात. सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना. तिमिरातुनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना. सुमनांत तू गगनात तू, ताऱ्यांमध्ये फुलतोस तू. सद्धर्म जे जगतामध्ये, सर्वात त्या वसतोस तू. चोहीकडे रूपे तुझी, जाणीवही माझ्या मना. श्रमतोस तू शेतामध्ये, तू राबसी श्रमिकांचवे. जे रंजले वा गांजले, पुसतोस त्यांची आसवे. स्वार्थाविना सेवा जिथे, तिथे तुझे पद पावना. न्यायार्थ जे लढती रणी, तलवार तू त्यांच्या करी. ध्येयार्थ दे तमी चालती, तू दीप त्यांच्या अंतरी. ज्ञानार्थ जे तपती मुनी, होतोस त्यांची साधना. करुणा करा करुणा तुझी, असता मला भय कोठले. मार्गावरी पुढती सदा, पाहीन मी तव पाऊले. सृजनत्व या हृदयामध्ये, नित जागवी भीती मना.
मुलांनो, तुम्ही जिथे आता बसला आहात तिथेच डोळे मिटून शांत बसा आणि कलाकृतीचा आस्वाद घ्या. या प्रार्थनेचे गायक आहेत प्रशांत सर. सर्वात्मका शिवसुन्दरा स्वीकारयाभिवादनातिमिरातुनी तेजाकडे प्रभुआ मुचाने जीवना सर्वात्मका शिवसुन्दरा सुमनात तू गगनात तू ताऱ्यांमध्ये फुलतोस तू सधर्म जे जगतामध्ये सर्वात त्या वसतोस तू चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना तिमिरातुनी तेजाकडे प्रभुआ मुचाने जीवना सर्वात्मका शिवसुन्दरा श्रमतोस तू शेतामध्ये तू राबसी श्रमिकांसवे जे रंजले वा गांजले पुसतोस त्यांची आसवे स्वार्थाविना सेवा जिथे तेथे तुझे पद पावना तिमिरातुनी तेजाकडे प्रभुआ मुचाने जीवना सर्वात्मका शिवसुन्दरा न्यायार्थ जे लढती रणी तलवार तू त्याच्या करी ध्येयार्थ जे तमी चालती तू दीप त्यांच्या अंतरी ज्ञानार्थ जे तपती मुनी होतोस त्या तू साधना तिमिरातुनी तेजाकडे प्रभुआ मुचाने जीवना सर्वात्मका शिवसुन्दरा करुणा करा करुणा तुझी असता मला भय कोठले मार्गावरी पुढती सदा पाहीन मी तव पाऊले सृजनत्वया हृदयामध्ये नित जागवी भीती विना तिमिरातुनी तेजाकडे प्रभुआ मुचाने जीवना सर्वात्मका शिवसुन्दरा. या प्रार्थनेचे शब्दार्थ आणि अर्थ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.